नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. राज ठाकरेंचा पुण्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद. तरुणांना काय हवं याबद्दल जाणून घ्या. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. तर पुढील आठवड्यात ठाकरे पुण्यात येणार. ज्यांना मत आणि सत्ता दिली त्यांनाच विचारायचं. पुण्यात खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर राज ठाकरेंचं वक्तव्य. सुखबीर सिंग यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. हल्ल्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडून घेतली माहिती, तर बदलांशी फोनवर केली चर्चा. राहुल गांधी 22 ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर. पुण्यात विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. राहुल गांधींच्या दौऱ्यावर सर्वांचं लक्ष. आयोगाने आमची बाजू ऐकली नाही, आयोग विकला गेलाय. शहा आणि आयोगाने मिळून बाळासाहेबांचं पक्ष चिन्ह विकलंय. संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी. सिंधूचे पाणी आमची रेड लाईन, योग्य मार्गावर या नाहीतर उत्तर देऊ. स्मारकाच्या उद्घाटन समारंभात बोलताना दिली धमकी. या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात सविस्तर बातम्या. पुण्यातील खड्डे वाहतूक कोंडीवर राज ठाकरेंनी टीका केली आहे. ज्यांना मत दिलंय त्यांनाच विचारायचं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. ज्यांना सत्ता दिली ना त्यांना जाऊन विचारायचं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. पुण्यातील वाहतूक कोंडींवरून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय. पुण्यात खड्डे खूप आहेत सर. त्रास होते पुणेकरांना. परत त्रास एकता नगरीत पाणी शिरलं सर. पुण्यात खड्डे खूप झालेले आहेत. ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होते. ज्यांना मतं दिलेत त्यांना विचारायचं. एक विरोधक म्हणून सर, तुम्हाला तेच म्हणतोय ज्यांना सत्ताधारी म्हणतात खड्डेच नाहीत सर, आणि मोठ्या प्रमाणात खड्डे. मी तेच सांगतोय ज्यांना सत्ता दिली ना त्यांना विचारायचं. निकेतन ज्यांना मतं दिली त्यांना राज ठाकरेंनी पुण्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय. पुण्यातील मनसेच्या कामकाजावर राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील अनेक मुद्द्यांवर आवाज उठवला जात नाहीये असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. तरुणांना काय हवंय ते जाणून घ्या. लवकरच राज ठाकरे नव्याने कार्यकारिणी जाहीर करणार आहेत. पुणे शहर अध्यक्ष बदलण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. पुढील आठवड्यात राज ठाकरे पुन्हा पुण्यात येण्याची शक्यता आहे. संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय. आयोगाने आमची बाजू ऐकून घेतली नाहीये, आयोग विकला गेलाय. राऊत यांनी आयोगावर टीका केली आहे. मंगळवारी सिब्बल आणि कामत युक्तिवाद करतील असं राऊत यांनी सांगितलंय. अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री केलंय हे घटनाविरोधात आहे असं देखील राऊत यांनी म्हटलंय. शहा आणि आयोगाने मिळून बाळासाहेबांचं पक्ष चिन्ह विकलंय. राऊत यांनी शहांवर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने शेण खाल्लं हे मी कायम बोलतो असं देखील राऊत यांनी म्हटलंय. कोपरगाव नगरपालिकेच्या राजकारणात भाजपला धक्का बसलाय. कोपरगावचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर अपात्र ठरलेत. त्यांचं नगरसेवक पद रद्द झालंय. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. पुढील 6 वर्ष निवडणूक लढवण्यावर त्यांच्यावरती बंदी आली आहे. कोल्हे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतीये. पालिका निवडणुकीला 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच हा निर्णय झाल्यानं कोपरगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहेच, कोपरगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 साली झाली होती. त्यामध्ये SC प्रवर्गातून जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांनी अर्ज भरला होता आणि त्यामध्ये ते नगरसेवक पदावर निवडून आले होते आणि त्यानंतर ते आता उपनगराध्यक्षही झालेले आहेत. त्यांनी SC 37 या प्रवर्गाचा जात दाखला खोटा आहे, खोटा दाखल केला म्हणून सागर निंबायर यांच्या मार्फत आपण जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे हरकत नोंदवलेली होती आणि त्या हरकतीमध्ये जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांचा SC प्रवर्गाचा 37 हा दाखला जो आहे तो अवैध ठरवण्यात आलेला आहे, हे आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आपण हा जातीचा दाखला अवैध
ठरवला गेल्याने माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांना नगरसेवक पदासाठी अपात्र घोषित करण्यात यावे म्हणून आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केलेला होता आणि त्याचा निकाल माननीय जिल्हाधिकारी यांनी पारित करून जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांचं नगरसेवक पद जे आहे ते त्यांच्या निकालान्वये अपात्र घोषित केले. महाराष्ट्रात रोज नवे धार्मिक वाद आणि जातीय तेढ निर्माण करून नक्की काय लपवलं जाते? माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सवाल उपस्थित केलाय. यशोमती ठाकूर यांनी आकडेवारी समोर आणत बंद पाडलेल्या खासगी कंपन्यांवरून मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत. केंद्राच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने संसदेत उघड केलंय की गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात तब्बल 36,211 खासगी कंपन्या बंद पडल्यात. यशोमती ठाकूर यांनी आकडेवारी मांडत माहिती दिली आहे. फडणवीस फार पराक्रमी मुख्यमंत्री स्वतःला समजतात. ठाकूरांनी फडणवीसांवर सुद्धा टीका केली आहे. बरेच दिवस झाले तुम्हा लोकांसोबत बोलणं झालं नाही आणि माझ्या हातामध्ये अतिशय धक्कादायक आकडे समोर आलेले आहेत, जे मला असं वाटलं की मी आपल्यासोबत ह्याबद्दल बोललं पाहिजे. रोज महाराष्ट्रामध्ये एक नवीन नॅरेटिव्ह सेट केला जातोय. रोज काहीतरी धार्मिक वाद त्या ठिकाणी निर्माण केला जातोय आणि त्या धार्मिक वादाच्या मागे काय दडलेलं आहे हे आपल्याला कळत नाही आहे. खुद्द केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट सेक्शननी ते आकडेवारी समोर आणलेली आहे आणि मी तुम्हाला ते सांगणार आहे की गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात तब्बल 36,211 खासगी कंपन्या बंद झालेल्या आहेत. म्हणजे जनतेचे मूळ मुद्दे तुम्ही मागे ढकलायचे आणि वादविवादाचे मुद्दे समोर आणायचे. हे जे होतं आहे महाराष्ट्रात हे लबाडीचं होतं आहे आणि त्या ठिकाणी सरकार गप्प आणि सगळे धंदे ठप्प असा विषय पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रात होतोय. तर महाराष्ट्रातले जी तरुण रोजगारासाठी जे काही आपले तरुण भटकतायत त्यांच्या कानावर देखील हे सगळं पडलं पाहिजे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस स्वतःबद्दलचं नॅरेटिव्ह सेट करत असताना फार पराक्रमी मुख्यमंत्री असं स्वतःला दर्शवत आहेत, फार डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स करतायत असं दर्शवण्याचा प्रयत्न करतायत, पण वास्तविकता बघा काय आहे. संसदेत केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांनी दिलेले भाषणाचं वास्तव तुम्हाला या ठिकाणी ऐकवते आहे. व्यवसाय सेवा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातल्या व्यवसाय सेवा क्षेत्रामध्ये 14,613 कंपन्यांना टाळे लागलेले आहेत. व्यापार क्षेत्रामध्ये 4,996 कंपन्या बंद झालेल्या आहेत. बांधकाम क्षेत्रामध्ये 2,350च्या वर कंपन्या ठप्प झालेल्या आहेत. शेती संबंधित उद्योग 1,178 कंपन्या बंद झालेल्या आहेत. इतर क्षेत्रामध्ये 13,860च्या वर कंपन्या बंद झालेल्या आहेत. महाराष्ट्राचा पाया असणारे उद्योग पूर्णपणे बंद पाडण्याचं षडयंत्र या ठिकाणी मोठ्या जोरात सुरू आहे आणि महाराष्ट्र सरकार असं दर्शवत आहे की आम्ही मोठं काय काम करतोय, पण फेक नरेटिव्ह आहे. फेक नरेटिव्ह महाराष्ट्र सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सरकार सेट करत आहे. महाराष्ट्राची आर्थिक ताकद असणाऱ्या प्रमुख शहरांची अवस्था बघा काय आहे. या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. 28 ऑगस्टच्या आत केलेली चूक दुरुस्त करा, तुमच्यावरती व्यंग करणार नाही, रद्द केलेलं प्रमाणपत्र पुन्हा द्या, मनोज जरांगेंची मागणी. शिरूर शहरात जाणारा भुयारी मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून बंद, अपघातांचा धोका वाढला. महालक्ष्मी मंदिराच्या संवर्धन कामावरून वाद, मूळ ढाच्याचं नुकसान झाल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप, मंदिराच्या कामावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. जालन्यात पोलीस अधिकाऱ्याला वाहनाने धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न,
घटनेचा थरार सीसीटीव्ही मधून समोर, आरोपीला अटक, पुढील तपास सुरू. बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई, 30 लाखांच्या 19 दुचाकी जप्त, सराईत चोरट्याला पोलिसांकडून अटक. बुलढाण्यातील खामगावमध्ये प्रामाणिकपणाचा वस्तुपाठ, सापडलेला दागिना पोलीस स्टेशनमध्ये जमा केला. प्रकाश चोपडेंच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक. सिंधुदुर्गमध्ये दोडामार्ग तालुक्याची आमसभा विकासाच्या प्रश्नांपेक्षा धक्काबुक्कीमुळे चर्चेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रविकिरण गवस यांच्याशी धक्काबुक्की झाल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळकरी मुलांनी बाटलीला माईक बनवत मांडली रस्त्याची व्यथा. तुर्काबाद घाणेगाव रस्त्याची दुरावस्था, कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी. अमरावतीमधील धामणगाव येथील कार्यालयीन वेळात पाटबंधारे विभागात कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या खाली. कार्यालयीन वेळात कर्मचारी गैरहजर, शेतकऱ्यांची कामे कशी होणार असा नागरिकांचा प्रश्न. लातूरमधील तांदूळजा अंबाजोगाई मार्गावर जीवघेणा खड्डा, नागरिकांनी खड्ड्यात फांद्या लावून लक्ष वेधलं. प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांची तीव्र नाराजी. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.